मित्रांनो, शहरातून गावी आल्यानंतर माणसाचं वागणं खूप महत्त्वाचं असतं. कारण गाव पाहत असतं तुमचं बोलणं, चालणं, बसणं, उठणं आणि एकूणच तुमची वृत्ती. शहरात काय कमावलं, किती शिकलो यापेक्षा गावाला हे बघायचं असतं की हा माणूस म्हणून कसा आहे. म्हणूनच आज आपण समजून घेणार आहोत की शहरातून गावी आल्यावर नेमकं कसं वागायचं, जेणेकरून तुमची इज्जत वाढेल, मान मिळेल आणि कुणाच्याही मनात तुमच्याबद्दल गैरसमज निर्माण होणार नाही. सर्वात आधी लक्षात ठेवा की गाव म्हणजे तुमची माती आहे, तुमचं मूळ आहे. शहरात राहून तुम्ही कितीही बदलला असाल तरी गावात आल्यावर स्वतःला मोठं समजू नका. कारण गावाला मोठेपणा शब्दातून नाही तर वागण्यातून कळतो. शहरात राहिल्यामुळे तुमच्याकडे वेगळं ज्ञान असेल, वेगळी सवय असेल, पण ते सगळं दाखवण्यासाठी नाही तर योग्य वेळी उपयोगासाठी ठेवा. गावात आल्यावर साधेपणाने राहा. कपड्यांमध्ये, बोलण्यात, चालण्यात साधेपणा ठेवा. कारण साधेपणाचं गावात मान मिळवून देतो. गावात पोहोचल्यावर सर्वात आधी मोठ्यांना नमस्कार करा. ज्यांनी तुम्हाला लहानाचं मोठं केलं, ज्यांनी तुमचं बालपण पाहिलं, अशा लोकांना आदराने वागवा. त्यांच्याशी बोलताना हळूवार शब्द वापरा. शहरात सवयीने बोलणं थोडं तिखट झालेलं असतं, पण गावात ते चालत नाही. इथे शब्दाला वजन असतं. म्हणून प्रत्येक शब्द जपून बोला. गावात कुणाच्या घरासमोर उभं राहिलात तर आत या, बसून जा असं सांगितल्याशिवाय आत जाऊ नका. कारण गावात शिष्टाचाराला फार महत्त्व असतं. कुणाच्या घरात जाताना चपला बाहेर ठेवा. पाण्याचा ग्लास स्वतः उचलून घ्या. लहान गोष्टीतूनच तुमची संस्कृती दिसते. शहरातून आलेला माणूस अनेक वेळा तुलना करतो. गावात हे असं नाही, तसं नाही, इथे सुविधा नाहीत, तिथे सोय आहे, पण अशी तुलना बोलून दाखवू नका. कारण गावाला कमी लेखणं कुणालाही आवडत नाही. लक्षात ठेवा, शहर तुम्हाला संधी देतं, पण गाव तुम्हाला ओळख देतं. म्हणून गावाची कमी काढण्याऐवजी गावाच्या चांगल्या गोष्टी बोलून दाखवा. बसून जर तुम्ही सतत मोबाईलमध्ये गुंतलेले राहताल तर लोकांना वाटतं हा आमच्यात नाही राहिला, हा बदलला. म्हणून वेळ काढून लोकांमध्ये बसा, चौकात जा, शेतात जा. काम करणाऱ्या लोकांशी बोला, त्यांच्या अडचणी समजून घ्या. यामुळे लोकांना वाटतं की हा अजूनही आपलाच आहे. शहरातून आलेल्यांनी गावात सल्ले खूप देऊ नयेत. कारण गावात अनुभवाला फार किंमत असते. तुमच्याकडे नवं ज्ञान असेल पण ते सांगताना अहंकार नको. एखादी गोष्ट सुचवायची असेल तर नम्रपणे सांगा. जबरदस्ती मत लादू नका. कारण गावात लादलेलं कुठलंच मत चालत नाही. गावात आर्थिक बाबतीत फार प्रदर्शन करू नका. महागड्या वस्तू दाखवणं, सतत पैशाची चर्चा करणं हे सगळं टाळा. कारण यामुळे गैरसमज वाढतात, मत्सर वाढतो आणि नको ते बोलणं सुरू होतं. साधं राहिलात तर सुरक्षित राहता. गावात जर एखादा सण उत्सव असेल तर त्यात सहभागी व्हा. फक्त पाहुण्यांसारखे नाही, घरच्यांसारखे कामात हातभार लावा. भाजी आणणं, पाणी भरणं, साफसफाई करणं अशा गोष्टी केल्या तर लोकांच्या मनात तुमच्यासाठी आपुलकी निर्माण होते. गावात एखाद्याचं दुःख असेल तर तिथे जाऊन उभं राहा. शब्द कमी असले तरी चालतील, पण तुमची उपस्थिती महत्त्वाची असते. आणि आनंदाचा प्रसंग असेल तर मनापासून आनंद साजरा करा. गावात भावना फार खोल असतात. शहरातून आलेल्या माणसाने गावात गप्पा मारताना फार शहाणपणा दाखवू नये. कारण गावात लोक पटकन ओळखतात की कोण किती खरा आहे. म्हणून नैसर्गिक राहा, बनावटीपणा टाळा. गावात वडीलधारी माणसं सल्ला देतील, टोमणे मारतील, कधी कधी टीका करतील. त्याला मनावर घेऊ नका. कारण ते अनुभवातून बोलतात. त्यांचा हेतू वाईट नसतो. शांतपणे ऐका, हसून टाका. वेळेचं सगळं शिकवतो. गावात राहून जर काही चांगलं करता आलं तर त्यांनी न बोलता करा. कुणाला मदत करा, एखाद्या कामात पुढाकार घ्या, पण त्याची जाहिरात
करू नका, कारण गावात गुपचूप केलेली मदत जास्त लक्षात राहते. शहरातून आलेल्यांनी गावात राजकारण टाळावं. उगाच गटाबाजीमध्ये पडू नये, कारण यामुळे नको ते शत्रू तयार होतात. आणि गावात राहायचं असेल तर सगळ्यांशी चांगलं संबंध ठेवणं फार गरजेचं असतं. गावात राहून स्वतःची ओळख परत मिळवायची असेल तर लहानपणीचा तुम्ही जपून ठेवा. तो साधा, तो प्रामाणिक, तो हसरा, तो मदतीला धावणारा माणूस पुन्हा जिवंत करा, कारण गाव त्याच माणसाला ओळखतं. शहरातून गावी आल्यानंतर हे लक्षात ठेवा की इथे तुमची परीक्षा रोज असते. लोक बोलत नाहीत पण पाहत असतात. तुमचं वागणं, तुमची भाषा, तुमची नजर, सगळं काही. म्हणूनच शांत राहा, संयमी राहा आणि मनापासून आपलंसं वागा. शेवटी एवढंच सांगतो की शहरातून गावी येणं म्हणजे मागे जाणं नाही, तर स्वतःकडे परत येणं आहे. जर तुम्ही माणूस म्हणून चांगले राहिलात तर गाव तुम्हाला डोक्यावर घेईल, आणि जर अहंकार दाखवला तर गाव तुम्हाला दूर ठेवेल. म्हणून मातीशी नातं जपा, माणसांशी नातं जपा आणि गावात माणूस म्हणून जगा. आणि मित्रांनो, सबस्क्राईब माझं चॅनल नक्की करा. धन्यवाद.